शब्द नियमाप्रमाणे आम्हाला ते मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही त्याकरता या ठिकाणी आलेलो लांबून लांबून कोणी असतील कोणी गावचे असतील या ठिकाणी जे उपस्थित झालो आम्ही प्रमुख मुद्दा आमचा असा आहे की या मंडपात या कार्यक्रमामध्ये आम्ही कशा करता आलो। आम्ही या कार्यक्रमामध्ये पैसे खर्च करून लांबून आले असेल तर पैसे खर्च झाले असेल ना, तर या कार्यक्रमात जर आलो आम्ही तर या उद्देश काय आहे हा प्रमुख मुद्दा आहे की नाही। नाहीतर अनेक मध्ये आम्ही गंमत आहे बा श्रीराम साहेबची रातभर जागला आणि हाती नाही लागला अशी गंमत आमची झाली आहे। आज ती गंमत नाही झाली पाहिजे, आज ती गंमत नाही झाली पाहिजे। म्हणून या ठिकाणी जर आम्ही आलो तर परमेश्वरी कार्य करण्याकरता आमचं जीवन बनवण्याकरता। तुम्ही म्हणाल इथं बसल्यानं आमचं जीवन बनणार आहे का? हो, ही जागृत शक्ती आहे। या जागृत शक्ती समोर आम्ही शब्द जरी ठेवला आणि एक चित्त एक लक्ष एक भगवान आमचं लक्ष त्याकडे असलं तर देव दिसल्याशिवाय राहणार नाही। काय म्हटलं मी? देव दिसल्याशिवाय राहणार नाही, नाही तर आयुष्य चाललं जाईल। देव भेटला नाही, देव भेटत नाही। बाबांनी देवाला पाहिलं नाही, आम्हाला कुठून भेटणार आहे? पण इथे देव भेटते हे माझे मत आहे। कसं? देव दिसत नाही। सगळ्यांनी चहा पिला का? सगळ्यांनी चहा पिला काय सांगा? पिला ना? आज चहा कसा होता? गोड होता। कशाने गोड झाला तो? साखरेनी। पण साखर दिसली का चहामध्ये? साखर दिसली का? नाही, साखर विरघळली आणि म्हणून चहा गोड झाला। या ठिकाणी परमेश्वरी कार्य आहे, देव उपस्थित आहे, परमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहे। पण आम्हाला दिसतो का? नाही, तो निर्गुण निराकार आहे। जसं चहाचे उदाहरण मी सांगितलं तसा तो निर्गुण निराकार आहे आणि म्हणून आमचे लक्ष त्या परमेश्वराकडे एक चित्त एक लक्ष असायला पाहिजे। आता बबनराव लोणकर साहेबांकडे जे सेवक आहेत, उदाहरण सांगतो, कोणत्याही मार्गदर्शकाकडे जेव्हा नवीन मार्गात तुम्ही प्रवेश केला तर अगरबत्ती कुठे लावली? एका कोपऱ्याला जागा सारवली आणि त्या ठिकाणी आम्ही अगरबत्ती लावली। त्या ठिकाणी आमच्या डोळ्यासमोर काही होतं का? मग अगरबत्ती लावली आणि आम्ही आमचं दुःख सांगितलं, मग कोणाला सांगितलं? तिथं तर कोणीच नव्हतं। अरे अनेक मध्ये असताना साईबाबाची फोटो, अन्य देवाच्या फोटो होत्या। शंकरजी पासून तर सर्व जेवढे आठवड्याचे 7 दिवस आहे, प्रत्येक दिवसाने आम्ही वेगवेगळे भगवान मानत होतो। सोमवाराला शंकरजीला मानायचं, मंगळवाराला देवीला मानायचं, बुधवाराला विठ्ठलाला मानायचं, गुरुवाराला ताजुद्दीन बाबा साईबाबा गजानन बाबाला मानायचं, शुक्रवाराला आमच्या महिला मंडळींचे ते पुस्तकच घेतली होती की संतोषी माताचं व्रत आलं होतं। अरे बापा बापा, घरच्या लोकांनी परेशान करून टाकलं। 16 शुक्रवार करायचे आम्हाला, नाही का? असा प्रकारे पाहिला, शुक्रवार संतोषी माताला किंवा देवीला सरस्वतीला मानत होतो। शनिवाराला हनुमानजी जे आज आम्ही मानतो तेव्हा नाही पावला, आता धावला। आणि रविवार आला तर सुट्टी, सूर्याला कोणी मानत नव्हते, बकऱ्या कामत होत। रविवार बकरा खाण्याचा दिवस आहे, नाही का? रविवार बकरा खाण्याचा दिवस आहे आणि पुन्हा सोमवाराला पुन्हा रिपीट तेच, नाही का? पण देव दिसला नाही। लाखो रुपये खर्च केले, खूप विद्या केल्या, देवळामध्ये गेले, मस्जिद मध्ये गेला, तेही नाही पूर्ण आम्हाला, तर जादू डोळे पाहिलं तेही नाही झाला। सर्व जेव्हा आम्ही निस्ताबूत झालो, विस्कळीत झालो, आता मला पर्याय आला नाही, तेव्हा या मार्गाची आठवण आली। नाही या मार्गाची आठवण कोणाला येत नाही। या मार्गाचा राग करतात लोक, काहून तर साऱ्या देवाचे विसर्जन करावं लागते होते। हा कायचा मार्ग? पुऱ्या देवाचे विसर्जन केलं तर नाही। ज्या गोट्याने सेंदूर लावलं त्याला तू देव समजला, त्याचे विसर्जन केलं। अरे खरा देव तर तेव्हा घरी होता, तुला तर पाहिलंच नाही त्याला। ते आई वडील, म्हातारे आई वडील बिचारे
याची तर सेवाच केली नाही तर देव कुठून भेटेल का? आम्ही समजलो नाही. पोराचे लग्न झालं, 20 वर्षाच्या पोरग झाला, बापाला लग्न करून दिलं. 1 महिन्यामध्ये पती पत्नीच्या विचार होते आपण वेगळं निघून जाऊ. त्या बुडाबुडीचे कोण करा? देव भेटेल का? ती आम्हाला ती क्रिया समजली नाही. आम्हाला ती क्रिया समजली नाही देवाला पाहण्याची, म्हणून देव दिसला नाही. आणि इथे बाबांनी आम्हाला ओळख करून दिली की तुझ्या आहे तुझ्यापाशी परी तू जागा भूललासी. तुझ्या जवळ देव आहे तो तू जागा विसरला आहे. आता कोणते देव? आता सांगितलं मेहर साहेबांनी प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्मा आहे. मग आम्ही प्रत्येक सेवकासोबत कसं वागतो का? त्या आत्म्याचा अनादर करतो की नाही? उदाहरणार्थ माझं लोणकर साहेब, उदाहरणार्थ माझं घ्या ना. मी संचालक आहोत तिथे, मला माझ्या अपमान करतात. मागच्या वर्षी 5 वर्षात कधी बोलूच दिलं नाही का? विचारा एखादे प्रश्न उमरेडवाल्यांनी विचारला. 25 कार्यकर्ते तिथे उभे झाले. सांगा म्हणे आम्हाला कारण सांगा म्हणे. नाही मी 27 तारखेला येईन ना. मग सांगेन बापा अध्यक्ष आहे ना. तर 27 तारखेला काय पौर्णिमा आहे, अमावस्या? आता सांगा ना, तो आहे तू आहे नाही. कारण की मला माझा राग करायचा. मी दुसऱ्या पॅनल मधून निवडून आलो की नाही. अरे ही आठवण केली पाहिजे, हा बाबाचा सेवक आहे. आम्ही अन्य संस्थेमध्ये निवडणुका लढवल्या, त्या ठिकाणी पदाधिकारी राहिलो, पण आम्ही असं नाही पाहिलं. राष्ट्रीय युनियन मध्ये उपाध्यक्ष राहिलो, नागपूर महानगरपालिका राष्ट्रीय युनियन मध्ये विरोधी लोकांच्या सोबत राहायचे. सगळ्यांना समान अधिकार. तो तिथे निवडून आला, तो जनप्रतिनिधी आहे. तुम्हाला जसं निवडून दिलं तसं त्यालाही निवडून दिलं आहे. आणि असा मान सन्मान परमात्मा जर आम्ही पाळतो तर हा मान सन्मान प्रत्येकाला मिळाला पाहिजे. तो चाहे सेवक असे, पदाधिकारी असे, कोणी असे. तर आम्ही बाबांच्या तत्वशब्द नियमाचे पालन करत आहोत. मार 10 लाख 20 लाख रुपये किती खर्च आला की सेलूला? अंदाजे 10 लाख रुपये आला असेल आणि आम्हाला तिथे काहीच मिळालं नाही. उदाहरणार्थ लोक नाराज नाही होतील का? ती परिस्थिती आहे. कार्यक्रम बबनराव लोणकरजीने घेतला. 10 माणसं महिन्याभरापासून त्यांनी राबवले. एक्झाम्पल उदाहरण देतो. मी नाही आलो होतो, मला माहित नाही, मी जाणून जात नाही, मला माहित मग अपमान होते तुम्ही. बबनरावजींनी 10 माणसाला घेऊन महिनाभर काम केलं, पैसा गोळा केला, 2 शब्द लोकांचे ऐकले, शिव्या खाल्ल्या. आणि कार्यक्रमाच्या दिवशी समजा बबनरावांचं ऐकलं नाही तर त्यांचं मन दुखणार नाही का? तर तीच परिस्थिती आहे. स्टेजवर बसलं की ते चिठ्ठी येते, बबनरावजी यांना घ्या, याच्या व्यतिरिक्त कोणाला घ्यायचं नाही. पण बाकी सेवकांना प्राधान्य नाही का? जे महिनाभर राबले त्याच्यातून एखादा माणूस जर घेतला तर काही वाईट आहे का? त्या परिसरातील मार्गदर्शन घेतला तर खराब आहे का? ही धुरा बाबांनी शिकवली आहे आम्हाला. जनजागृतीचे कार्यक्रम आहे. वाघ साहेबांच्या कार्यक्रमात कालावधीपासून हे जनरल कार्यक्रम होतात, नाही तर जनजागृतीचे कार्यक्रम अगोदर होत होते. आणि ती परिस्थिती बाबांनी शिकवली. बाबांनी एक माणूस जोडला. बाबा खाचरबंडीच्या दौऱ्यावर हे धूरकरी आताच सांगितलं बबनरावांनी, लोणकर साहेबांनी, का सोनकुसरे काकाजी धूरकरी राहायचे. त्यावेळेस साधनं नव्हते, एखादी बस राहायची, सायकलनं जायचे. त्या आमच्या अनुभवाच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. आणि बाबांनी त्या गोरगरिबाच्या घरापर्यंत जाऊन त्यांची किंमत केली. काय किंमत केली? आम्ही काय रिश्तेदार आहोत का बाबांचे? मग आम्ही आज जे जातीवाद करत आहोत, बाबांनी जर त्यावेळेस जातीवाद केला असता, लाखोच्या कुटुंबात आम्हाला दिसला असता काय? नाही दिसला असता. बाबांनी आमचे नातेवाईक समजले. का समजले? तर या माणसाला किंमत दिली. हा माणूस 84 लक्ष योनी बघून याला जन्म मिळाला आणि हा जर अधोगती गेला तर माझे काय काम या ठिकाणी? हे बाबांनी गणित लावलं आणि त्या दुःखी आणि गरीब लोकांना जागवलं. आणि आज लाखोच्या संख्येमध्ये लोकांचे कुटुंब दुरुस्त झाले, अधोगतीला गेले होते, आत्महत्येला प्रवृत्त झाले होते. आम्ही विसरलो का तो दिवस? आम्हाला त्या दिवसाची आठवण करायची आहे की मी मार्गात आलो त्या दिवशी कसा होतो. कोणी साथ दिला तुम्हाला? अरे काका मामा दादा कोणी धावले का जेव्हा आमच्यावर वेळ होती?
पाठीमागून जायचे पण समोरून जात नव्हते. ही रीत आहे समाजाची. आणि जेव्हा सुख मिळालं, सुख ते सब साथी, दुःख मिळणार कोण. जेव्हा दुःख होतं तेव्हा कोणी धावले नाही. आज सारे रिश्तेदार तुमचे बनले. आम्ही त्या चक्रव्यूहामध्ये फसलो. हा मामा, तो काका, तो आठवण करा ना माझ्यावर तो दिवस होता. तर कुठे गेला माझा काका, कुठे गेला माझा मामा, कुठे गेला माझा भाऊ. आणि आज तुम्ही सुखी झाले तर सर्व लोक तुमच्याकडे जुळले नाही का. आज आम्हाला ती विचार करण्याची वेळ आहे. बाबांनी खूप कष्ट केले, लोकांना जागवलं, व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्त केलं. आज आमच्या माय बहिणीच्या ज्या परिस्थिती होत्या, माणूस हा दारू पिऊन आला की त्याची काय जात होती घरी त्या बायांना माहित. घरामध्ये स्वयंपाक बरोबर होत नव्हता, पीठ मिळत नव्हतं, तेल मिळत नव्हतं. हा दारू पिऊन आला का आदेश करायचा, ए झालं का, नाही झोडपायचा. ती परिस्थिती आमच्या महिला मंडळीची होती. बाबांनी हा व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवला, लोकांच्या दारू सुटली आणि आज लाखोच्या संख्येमध्ये ह्या महिला मंडळी सुखी झाल्या. अरे धड कपडे मिळत नव्हते यांना. आम्ही पाहिलेली परिस्थिती आहे, स्वतः माझी परिस्थिती आहे. मग बाबांनी काय वाईट केलं. आणि आज जर आम्ही विसरलो तर बाबांनी सांगितलं, लाखो घडी बरं बजावे गोविंदा. तुमच्या मुखामध्ये जरी नामस्मरण असलं तरीही परमेश्वर तुम्हाला मिळतो. आणि ते कार्य बाबांनी केले, भक्ती केली, विलीन झाले, कुटुंबामध्ये राहून सगळ्यांनी ती भक्ती केली, कुठे लक्ष वळवलं नाही. एवढ्या मोठ्या विद्यार्थ्याला मिळवलं. आणि मिळवल्यानंतर बाबांकडे लक्ष वेधानं थोडस, ज्यांनी बाबाला पाहिलं आहे थोडं लक्ष वेधा की एवढी मोठी शक्ती त्यांच्याजवळ असल्यावरही कुठलाही अभिमान नाही, कुठलाही अहंकार नाही, कुठल्याही बाबांच्या मुखातून त्या परमात्माचा अनादर नाही, त्या व्यक्तीचा अनादर नाही. आज आम्हाला पद मिळाले. मी सचिव आहो, माझं कॉलर टाईट होऊन जाते. मी अध्यक्ष आहो, माझं कॉलर टाईट होऊन जाते. बाबांचे कॉलर काऊन टाईट झाला. अरे बाबाजवळ ती शक्ती होती, बाबाजवळ ती शक्ती होती. परंतु बाबांनी समजलं, या कृपेला समजलं की ही कृपा कशी आहे, तिला जागरूक ठेवायचं तर मला काय करायचं आहे. आणि त्या पद्धतीने बाबांनी सत्याला जागले, लोकांना नम्रतेच्या वागणूक दिली, प्रेमाची वागणूक दिली, शिकवलं सत्य मर्यादा प्रेम. आणि म्हणून आज ह्या मुलीने जरी तीर्थ बनवलं तरी सापाचे जय उतरते. आता त्या बाईने अनुभव सांगितला, गहन अनुभव आहे तो. असे कितीतरी अनुभव आहे. वेळ कमी आहे, कारण की पुन्हा यापेक्षाही जास्त मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. सांगण्याचे तात्पर्य असं आहे की आम्हाला आमचे जीवन बनवायचे असेल तर आज आम्हाला भक्तीची गरज आहे. संत गोरोबा कुंभार भक्तीमध्ये विलीन होऊन गेले. इतके विलीन झाले का स्वतःच्या बाळ त्यांनी मातीमध्ये तोडून टाकला होता. बायको शिवा देत होती, कायची तुमची भक्ती म्हणे, माझा बाळ तुम्ही तोडून टाकला म्हणे. पण त्या परमात्म्याला, त्या शक्तीला माहित होतं की हा व्यक्ती माझी आराधना करत आहे. तेव्हा बायकोनी म्हटलं की माझा मुलगा जिवंत करून द्या, माझा मुलगा मेला, तुमच्या पायामध्ये माती तुळवून. तेव्हा त्याचं लक्ष वेधलं, पाहतेचा मुलगा मेलेला होता. कुठामुळे तुमच्या भगवान दाखवा म्हणे. बायको शिव्या देत होती. पण तेव्हा गोरोबा कुंभाराने सांगितलं, परमेश्वरा हे कला तुझी आहे, तू आहे, दाखव चमत्कार. मुलगा जिवंत झाला. तो भक्तीमध्ये पावर आहे, तो भक्तीमध्ये पावर आहे. आणि आम्ही जर भक्ती, आम्हाला काहीच करण्याची गरज नाही, सर्व बाबांनी केलं. आता तर मार्गदर्शकाकडून शब्द घेतला, आम्हाला फक्त सकाळी उठायचा आहे, विनंती प्रार्थना म्हणायची. काय काय साधलं आम्ही? काहीच साधलं नाही, ऐकतं मिळालं आम्हाला. आणि आज गरज आहे. बाबांनी, तुम्ही शब्द टाकला, बाबांनी सगळं दिलं. त्यांना टन बनले सगळे लोक. कोणाचं दुःख दूर झालं, कॅन्सर दूर झाला, अनुभव खूप आहे. एक एक अनुभव आमच्या समोर आहे. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, वेळेचे बंधन ठेवून मला काम करायचं आहे. आज
सगळ्या दुःखाचे निवारण झालं. बाबांनी जे मागितलं, आज आमची पाळी आहे की बाबाला द्यायचं. काय द्यायचं? हे दिलं होतं मी लोणकर साहेबांनी सेलूमध्ये कार्यक्रम झाला तो वर्गणी. जमल का? पैशाला देव भेटत नाही. हा, तुकडोजी महाराजांनी म्हटलं मनी नाही भाव म्हणे देव मला पाव. देव अशाने भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव काही बाजारामध्ये भेटते का? नाही. आम्हाला काय द्यायचं आहे? या विनंतीमध्ये आम्ही वचन दिलं, भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगी, जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानले. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळी, असं मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधी विसरणार नाही. बोललो ना मी सकाळी विनंती, ते द्यायचे आहे तुम्हाला. आचरण करायचं आहे. सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण झालं पाहिजे आमच्या जीवनात. काही कमी पडणार नाही. बाबांचे शब्द आहेत. बाबांचे शब्द, या मार्गातला सेवक कधीही गरीब आणि दुःखी राहणार नाही. आणि जर तो राहत असेल तर तो आपल्या कर्माने, मग कर्म तुमचे वाईट असेल तर कितीही देवधर्म करा, कितीही चर्चा बैठक करा, मी आधीच सांगितलं काही भेटणार नाही. आणि जर आम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला धक्का लागू शकत नाही. शब्द सांभाळून बोल. शब्दाला नाही हात पाय. एक शब्द औषध करे, एक शब्द करे घाव. शब्द हा सैतान आहे आणि शब्द हा भगवान आहे. तोच शब्द भगवंताचे काम करते. आणि म्हणून आम्हाला शब्दाला पाळायचं आहे. तर तो शब्द नियम आमच्या आचरणात उतरवायचा आहे. निव्वळ सकाळी बोलल्यावर होणार नाही. मी इथं लिहून ठेवलं, साखर गोड आहे. चव भेटेल का तिथून तुम्हाला? चव नाही भेटणार. तुम्हाला साखरेची जर चव घ्यायची असेल तर ती खावं लागेल. म्हणून आम्ही वाचनाने लिहिल्याने होणार नाही, त्याचं आचरण करावं लागेल. ना आचरण जर झालं तर नक्की तुम्ही तुमचं कुटुंब सजवल्याशिवाय राहणार नाही. खूप मिळेल. बाबांनी सांगितलं तुम्हाला पैशाच्या मागे धावण्याची गरज नाही, तुम्हाला राजनीतीच्या मागे धावण्याची गरज नाही. पैसा तुमच्या मागे धावेल. का म्हणे बाबा? पैसा तुमच्या मागे धावेल. आणि आज ती परिस्थिती आहे. म्हणून आम्हाला सावरण्याची गरज आहे. आम्हाला सावरण्याची गरज आहे. आमच्या मंडळ जर साबूत असेल तर आम्ही सर्व करू शकू. साऱ्या संस्था केल्या बाबांनीच तयार केल्या होत्या ना. काही लोक म्हणजे मंडळ जाऊ शकत नाही. हो, मी म्हणतो, सारे सेवक म्हणतील. बँक कोणाची होती? बँक कोणाची होती? बाबांनीच बनवलेली बँक होती ना. परमात्मा एक सेवक बँक काऊन गेली? अहंकाराने. हा जो अहंकार आज आहे त्या अहंकाराने बँक गेली, त्याच अहंकाराने दुपटेरी गेली, त्याच अहंकाराने ग्राम भंडार गेलं. बाबांनीच तयार केलं होतं ना की हा माझा सेवक येईल आणि कोणाकडे हात पसरवणार नाही. म्हणून धंदे लावून दिले होते तुम्हाला प्रत्येकाला. कास्तकार लोकांना म्हशी घेईल, गाई घेईल आणि ते दूध त्या डेअरीवर नेईल. 2 पैसे कमवेल हा सेवक. उद्या जर त्याला घर बांधण्याचे काम पडलं, हा सावकाराला जाणार नाही, त्या बँकेत जाईल आणि आपलं कर्ज देईल आणि घर बांधेल. पोरीचं लग्न करायचं असेल त्या तेथून आपलं कर्ज घेऊन बँकेतून मुलीचं लग्न करेल. हे बाबांचं स्वप्न होतं. आम्हाला पद मिळाले, सत्ता आली आमच्या हातात, आम्ही दिले ओळख. आपण जे मनात आलं ते, जे मनात आलं ते. काय परिस्थिती आहे माहित आहे का? बँक डुबवणाऱ्याची काय परिस्थिती आहे पाहिली तुम्ही? नसेल पाहिली, आम्ही डोळ्याला पाहत आहोत. लोकांच्या भांडे घासणारी बाई मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा ठेवले आणि तिचे जर पैसे डुबले तर आत्मा काय म्हणलो? आज याला ते भोगावं लागेल. कोणाला? डुबणाऱ्याला, जो डुबवून राहिला त्याला. आणि म्हणून आमचे कर्म चांगले झाले पाहिजे. कर्म चांगले झाले पाहिजे. म्हणून आचरण, तत्व, शब्द, नियमाचं पालन आमच्यानी ते झालं पाहिजे. करणं आवश्यक आहे. तर आम्ही या मार्गातले सेवक, अन्यथा सेवक नाही. बाबांनी सांगितलं काही मिळणार नाही. आणि जर तुम्ही कराल जे मागाल ते मिळेल. आमचे स्वतःचे अनुभव आहे. शून्यामध्ये होतो आम्ही. काही लोक आमच्याकडे बाप मेला तर मयत उचलायला पैसा नव्हता. बाजूवाल्यांनी आमच्या बापाची मयत उचलली. मलगडे पाटील म्हणून आहे वाठोड्याला.
ती परिस्थिती होती. आज बाबांनी सगळं दिलं, म्हणून आम्हाला तो विचार करावा लागते की पद जरी आमच्याकडे आहे, मला त्या ठिकाणी काम करण्यासाठी पाठवलं. मागं सचिव राहिलो, 5 वर्ष सचिव राहिलो, एका टिचणीला डाग लागू दिलं नाही लोणचं साहेब. 14 करोडचे कामं झाले, नियमाने झाले. महिन्याच्या मिटिंगी 3 महिन्याच्या आतमध्ये मिटिंग झालीच पाहिजे, तो आराखडा ठेवलाच पाहिजे, चिठ्ठी घेतली साहेबाला महत्व दिलंच पाहिजे. आम्ही नाही पाहिलं तेव्हा मी लहान आहोत तो मोठा आहे, नाही, ज्याचं काम त्याच्याकडे दिलं पाहिजे. आणि ते आम्हाला त्या दिवसाची आठवण आहे की ज्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी कोणी विचारलं नाही आम्हाला, त्या दिवशीची आठवण ठेवली आणि आज त्या पद भोगलं. आज संचालक आहो, नशिबानं आमचं पॅनेल 100 दिवसांनी पडलं, मी एकटा निवडून आलो तिथून, हरकत नाही. नसेल नशिबात नाही मिळालं, पण बाबाचे कार्य सुटले का? बाबाचे कार्य करणे गरजेचे आहे आणि तेच व्यक्ती त्या ठिकाणी पाहिजे. आज मंडळ एकुलता एक राहायला पाहिजे. मी नाही म्हणत तर मला पाठवा, इलेक्शन बद्दल बोलणार नाही, याच्यासाठी तर सर्व सुदृढ बनलेले आहे, कोणाला सांगण्याची गरज नाहीये. सर्व बाबांनी सगळ्याला ज्ञानी बनवलं. तुम्हाला ठरवायचं आहे का ते मंडळ वाचलं पाहिजे, त्या मंडळामध्ये चांगले लोक गेलं पाहिजे. मंडळ आहे म्हणून सेवक आहे. आम्ही म्हणतो मंडळ म्हणजे मी. आता हा कार्यक्रम आहे, आम्ही इथे आलो, एखादा फोन चर्चा ती गेली असेल तिथं, बबनरावांना तिला कदाचित म्हणलं का तो कार्यक्रम करून घेतला तुम्ही, 9 मंडळाचं नाही. अरे आम्ही मंडळाचा संचालक आहोत, मंडळाचे मार्गदर्शक आहे, बाबाच्या काळात फिरणारे लोक आहे, आणि कशावर म्हणता तुम्ही मंडळाचे लोक नाही? तुम्ही सारे कार्यक्रम बंद करून दिलं. आता बोलून गेले काही लोक, ज्या लोकांनी बाबासोबत फिरले त्याला सुद्धा बोलण्याची त्या ठिकाणी अनुमती नाही. लोक वाट पाहतात भिडभिड, आता याचे मार्गदर्शन येईल, आता याचे मार्गदर्शन होईल, आणि निराशा होऊन घरी जातात. काय अर्थ आमच्या त्या ठिकाणी? आणि म्हणून आज आम्हाला विचार करण्याची गरज आहे. आमचे जीवन प्रथम दुरुस्त करा, आणि ते आमचे कर्तव्य आहे. मंडळ आहे म्हणून आम्ही आहोत. मंडळ विस्कळीत होऊ द्या, लाखो सेवक विस्कळीत झाल्याशिवाय राहत नाही, लाखो सेवक विस्कळीत झाल्याशिवाय राहणार नाही, आधारच राहणार नाही. आज आम्हाला वाटते आहे माझ्या मंडळा नागपूरला का बबनरावची बरोबर आहे की नाही? आज आम्हाला गर्व आहे, मंडळ आहे म्हणून. प्रत्येकाने त्याकडे लक्ष द्या, योग्य लोक त्या ठिकाणी पाठवा, आपलं जीवनही बनवा. तत्व शब्द नियमाचे पालनही झालं पाहिजे. कोण सत्य आहे कोण असत्य आहे तुम्हाला ठरवायचं आहे, आणि आमच्या जीवनाला आज बी नाही पोहोचली पाहिजे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणून जीवन हे वारंवार मिळणार नाही. पाण्याच्या बुडबुड्या माझे माय, खूप बोलून राहिलो आम्ही, आणि इथं अटॅक घेऊन गेला तर आणारे गाडी घेऊन जायला नागपूरच्या गंगाबाई घाटावर नाही का, पाण्याच्या बुडबुड आहे. हाड मासाचे शरीर जाळावं लागते, काही नाही याच्यात, पाण्याच्या बुडबुड आहे. बोलता बोलताच मरते. चांगला तर होता म्हणते, आताच तर मारे कालच भेटला म्हणते, बोले नाही का, असंच बोलतो बरी, ज्याच्यावर काही करू शकत नाही आम्ही. म्हणून कोरोना सारखा रोग पाहिला आम्ही, कोरोना सारखा. शिका, हे फक्त झलक आहे कोरोनाची, लक्षात ठेवा. पुढे खूप मोठं आघात येणार आहे, आणि तिथून आमचे सेवक वाचले पाहिजे. बाबांनी सांगितलं आगे तुफान आहे, आगे तुफान आहे, जागाच्या तुम्हाला सगळ्यांना. आणि आम्ही जर वेळे वाकोळ मागलो, आम्ही जर लोकांच्या गुलामगिरीमध्ये गेलो तर आम्हाला त्या तुफानाला तोड देता येणार नाही. या कोरोनामध्ये आम्ही स्वतःच्या बापाची मायची मयत नाही उचलू शकलो, हात नाही लावू शकलो, घराच्या बाहेर नाही निघू शकलो. तुम्ही खेड्याच्या लोकांनी बिलकुल बांधून दिलं होतं. इकडे यायचे नाही, तिकडल्या गावचे लोक नागपूरवाल्याला येऊच देत नव्हते नाही का, तेव्हा नागपुरातच कोरोना आहे म्हणे. तर हे शिकण्यासारखी बाजू आहे. म्हणून तत्व शब्द नियम हे आचरण करा. मी वारंवार त्या गोष्टीवर जोर देऊन आलो. जर आचरण झालं तुमचं, परमेश्वर तुमच्या जवळ आहे, पैसा मिळेल, धनदौलत मिळेल, मान मर्यादा मिळेल, सगळं मिळेल. म्हणून तत्व शब्द नियमाचे पालन करा. मी सुद्धा करण्याचे प्रयत्न करीन. एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार.